ऑनलाईन आर्थिक व्यवहारांचे प्रमाण वाढत असल्याने मेट्रो प्रशासनाने कागदी तिकीटं बंद करून पूर्णपणे डिजिटल तिकीट प्रणालीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे। मोबाईल, व्हॉट्सअप अथवा ॲपवरून डिजिटल तिकीट घेण्याविषयी प्रवाशांना सूचना देण्यात आल्या आहेत। कागदाचा वापर कमी करून पर्यावरण पूरकतेला अंगीकारणे हा डिजिटल प्रणालीकडे वळण्याचा मुख्य उद्देश असल्याचं मेट्रो प्रशासनाने सांगितलं आहे। मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दररोज 1.5 ते 2 लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतात। प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व मेट्रो स्थानकांवर लाखो रुपये खर्च करून स्वयंचलित तिकीट मशीन बसवण्यात आले आहे। परंतु प्रवाशांच्या मोठ्या संख्येमुळे हे यंत्र अनेकदा बिघडते, त्यामुळे तिकीट मिळण्यास विलंब होतो। त्यामुळे मेट्रो आता व्हॉट्सअप तिकीट, मेट्रो स्मार्ट कार्ड आणि मोबाईल ॲप यांसारख्या डिजिटल पर्यायांकडे वळत आहे। मेट्रोच्या या निर्णयावर प्रवाशांच्या सकारात्मक व नकारात्मक दोन्ही प्रतिक्रिया उमटत आहेत। महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण वर्ग हा ऑनलाईन तिकीट सहजपणे काढू शकतो। मात्र ऑनलाईन तिकिटांचा पर्याय ज्येष्ठ नागरिक तसेच अल्पशिक्षित प्रवाशांसाठी सोयीचा नाही, याकडे मेट्रोने दुर्लक्ष केलं आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे। दरम्यान यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा PCMC न्यूज।